नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण दिवसभरातल्या राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। धुळ्यात भाजपच्या अधिवेशनावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा, स्थानिक नेत्यानं आक्षेपार्ह विधान केल्यानं वाद झाल्याची प्राथमिक माहिती। मंत्री रक्षा खडसे येण्याआधीच घडला प्रकार। अमरावतीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा हे आमने-सामने आले। फिनले मिलवरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी। अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गोंधळ, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर बैठकीत आक्रमक। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक। सोलापूरच्या करमाळात आमदार नितेश राणे यांचा जनाक्रोश मोर्चा। धारावीतील अरविंद वैश्य या उरणमधील यशश्री शिंदे यांना वाहिली श्रद्धांजली। सांगलीत शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची शिक्षकांची मागणी। नांदेडच्या भोकरमध्ये भाजपचं जिल्हास्तरीय अधिवेशन पार पडलंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोर्चेबांधणी। अधिवेशनात नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला। अहमदनगरच्या पाथर्डीत भाजपचं जिल्हास्तरीय अधिवेशनाला भाजप नेते भागवत कारळ आणि रवींद्र अनासपुरे यांची उपस्थिती। गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू। आमदार प्रशांत बम यांच्या विरोधात आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून जोरदार तयारी। भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा इच्छुक। संगीता ठोंबरेंनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची घेतली भेट। भंडारामध्ये बैठकीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नाराजी व्यक्त केली। विदर्भात पुन्हा 40+ आकडा पूर्ण करण्यासाठी भाजपकडून तयारी। भंडारात भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक। भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह हंसराज अहिर यांची उपस्थिती। उद्धव ठाकरेंच्या आदेशानं धाराशिवमध्ये ठाकरेगडाची मोर्चेबांधणी। जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका। तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुलेंना चितपट करण्याच्या हालचाली सुरू। कामाच्या तयारीसाठी आपल्याला पुढे लागायचं। सोलापूरच्या मोहोळमध्ये अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या वादात प्रणिती शिंदेंची उडी। खासदार प्रणिती शिंदे यांची पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनगर इथं अप्पर तहसील कार्यालय करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी। अंतर्वली सराटीत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट। मनोज जरांगे आणि श्रीमंत कोकाटे यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा। 288 जागांसाठी आम्ही कागदपत्र तयार करून घेतोय, कोणासोबत आघाडी करणार नाही। राखीव जागाही लढणार। 29 ऑगस्टला निर्णय, जरांगेंची माहिती। राणेंनी मला फुकट धमक्या द्यायच्या नाहीत। मी नारायण राणेंवर कधी बोलत नाही। मी बोलायला लागलो तर माघार घेणार नाही। मनोज जरांगे पाटलांचं नारायण राणेंना उत्तर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये आम आदमी पक्षाची आढावा बैठक। प्रदेश संघटक संग्राम घाडगे यांच्याकडून घेण्यात आलाय आढावा। जिल्ह्यातील निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय। इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांची काळुस्ते येथे भामरागरला भेट। भर पावसामध्ये तर आम धरणामधील लगतच्या नागरिकांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या घरांमध्ये काल पावसामुळे पाणी शिरल्यानंतर नागरिकांच्या जाणून घेतल्यात त्यांनी समस्या। देवळालीच्या आमदार सरोज हिरे यांचा दशक्रिय विधीसाठी पावसाच्या पाण्यातून प्रवास झालेला आपण बघितलाय। त्यांना पावसाच्या पाण्यामधून वाट काढावी लागलेली आहे। ट्रॅक्टरच्या सहाय्यानं जीवघेणा प्रवास त्यांनी केला। बेलापूर मतदारसंघातून आमदार संदीप नाईक यांची जोरदार आता बॅनरबाजी। तर या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार प्रदर्शन। कल्याणपाठोपाठ डोंबिवलीमध्ये शिंदे गट आणि भाजपामध्ये जुंपली। मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून युतीत भांडणं। शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम आणि भाजपचे शशिकांत कांबळे यांची एकमेकांवर टीका। नाशिकहून मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प। महामार्गावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। अकोल्यात जुनी पेन्शन संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। विधानसभेपूर्वी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी। नागपूरच्या सावनेर इथं बेमुदत ठिय्या आंदोलनस्थळी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा विरोधात पीडित शेतकरी आणि खातेदारांचे 3 दिवसांपासून आंदोलन। विशाळगड हिंसाचार प्रकरणी राज्य सरकार पीडितांना नुकसान भरपाई देणार। नुकसानग्रस्त कुटुंबियांसाठी राज्य सरकारकडून 1.5 कोटी मंजूर।
चंद्रपुरात 200 युनिट वीज मोफत देण्याचं आश्वासन फोल ठरल्यानंतर अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या विरोधात स्थानिकांची निदर्शनं. काळे कपडे परिधान करून जोरगेवार यांच्या विरोधात घोषणाबाजी. नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ मनपाने बांधलेल्या डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन निर्मितीसाठी सन्मान यात्रा. फडणवीसांनी स्मारक बांधण्याचं आश्वासन देऊन अद्यापही भूमिपूजन न झाल्यानं नागरिकांची ही रॅली. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सोमनाथ माळी यांची बदली. राजकीय दबावामुळे बदली झाल्याच्या चर्चा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये साचलं पाणी. बाजारपेठेत रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यानं भाविकांचे हाल. नाशिकमध्ये रामकुंड परिसरातून एक पर्यटक वाहून गेल्याची घटना. प्रशासनाकडून वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू. गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्यानं रामकुंड परिसरात नागरिकांची गर्दी. नाशिकच्या सणकापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस. धरणातून गिरणा नदीपात्रात 10,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. तर गंगापूर धरण 75% भरलं. 4,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पावसामुळे इगतपुरीमधील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. तर दारणा धरणाच्या पाणीसाठा 85%वर. दारणा धरणातून 22,966 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जळगाव शहराच्या अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्यानं वाहनधारकांची कसरत. धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेड, लाटीपाडा या धरणं भरलेली आहेत. तर पांझरा मध्यम प्रकल्पातून 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. साताऱ्यात पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असतानाही पर्यटकांची हुल्लडबाजी. 2 दिवसात 2 घटना घडल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी. मध्याधारापाठोपाठ निळवंडे धरणातून विसर्ग सुरू. अहमदनगरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी. पुण्याच्या मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस होत असल्यानं 24,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसानं भामा आसखेड धरण ओव्हरफ्लो. भामा नदीपात्रामध्ये आता 3,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झाला. मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळल्याची घटना. दरड कोसळल्यानंतर कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती. पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं मध्य वैतरणा, तानसा, धामणी धरणातून विसर्ग. बीडच्या वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नालीचं पाणी. तर नागरिकांच्या आरोग्याला धोका. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यात गर्भवती महिलेला खाटेवर घेऊन 13 किलोमीटरचा पायदळी प्रवास. जिल्ह्यात 2 आठवड्यातील चौथी घटना. रायगडच्या महाड तालुक्यातील बीरवाडीत काळ नदीनं धोका पातळी ओलांडली. पुराचं पाणी रस्त्यावर. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्याच्या वाईतील मेणवली घाट पाण्याखाली गेला. धोम धरणामधून कृष्णा नदीपात्रात विसर्ग केल्यानं घाट पूर्णपणे पाण्याखाली. मुक्ताईनगरच्या जोंधणखेडातील कुंड धरण ओव्हरफ्लो. सातपुडा पर्वतरांगेत मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढली. परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा. जळगाव जिल्ह्यातील लोणवाडी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत पाणी तुंबलं. शाळेच्या प्रांगणात पावसाचं पाणी. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पाऊस. नाल्याला पूर आल्यानं हजारो हेक्टर शेती पिकांचं मोठं नुकसान. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील भीमा नदीचा धोकादायक पातळीवरून प्रवाह. विठ्ठलवाडी येथील बंधारा पाण्याखाली गेल्यानं शिरूर आणि दौंड तालुक्यांचा संपर्क तुटला. गडचिरोलीच्या भामरागडमधील पर्लकोटा नदीच्या पुलावर 1 फूट पाणी. तर नदीवर पूल वाहतुकीसाठी बंद.